मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मोर्चा। मात्र शहरामध्ये जमावबंदी लागू। मनसेच्या मोर्चात सहभागी न होण्याचं पोलिसांचं आवाहन। मोर्चाला परवानगी नसतानाही मनसे मोर्चावर ठाम। मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावं। मीरा भाईंदरमध्ये मराठीचा दाखवण्याची वेळ आली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। तर आंदोलनापूर्वीच पहाटे 3 वाजता अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलं। मीरा भाईंदरमध्ये आज मराठी एकीकरण समितीचा देखील मोर्चा। मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी मोर्चा निघणार। सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढलेल्या व्यापाऱ्यांचा पोलिसांकडे माफीनामा। मोर्चानंतर भावना दुखावल्या असल्यास माफी मागितली। कोणत्याही समाज, पक्ष किंवा गटाविरोधात मोर्चा नसल्याचं स्पष्ट। मनसे पदाधिकारी जावेद शेख याच्या मुलाचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेला शिवेगाळ। पोलिसांनाही दमदाटी। शेखच्या कानाखाली आधी 12 वाजवा मग मराठीवर बोलू। मनसेचे जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेखच्या कृत्यावर नितेश राणे यांचा निशाणा। महाराष्ट्राबाहेर या, पटक पटक के मारेंगे। भाजप खासदार निशिकांत दुबे यांची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना धमकी। तर दुबेंकडून ठाकरे बंधूंची दाऊद आणि मसूद अझहरशी तुलना। महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातोय। उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या निशिकांत दुबेंनी अकलेचे तारे तोडले। महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचा दुबेंचा जावाई शोध। भाजप मेलाय म्हणून त्यांनी ऊर बडवायला दुसऱ्या पक्षातून उरबडवे घेतल्यात। उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल। तर आम्ही भाऊ एकत्र आल्यानं भाजपचा जळफळाट होत असल्याची ठाकरेंची टीका। मराठी माणसाचा आनंद फडणवीसांना रोदाली वाटत असेल तर ते विकृत आणि पिणकस। त्यांच्या बुडाला आग लागलीये, सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। महाराष्ट्र भाजपकडून खासदार निशिकांत दुबेंना खर्च आहे। मराठी माणूस कुणाच्या तुकड्यावर जगत नाही। मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि योगदानावर प्रश्न करू नये, शेलार यांचं दुबेंना प्रत्युत्तर। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठक संपन्न। पालिका निवडणुकीच्या कामाला लागा। महायुती म्हणून महापालिका निवडणुका लढायच्या, फडणवीसांच्या सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य करू नका। राज ठाकरेंचे सर्वच पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीवर बोलण्यापूर्वी मला विचारा, राज ठाकरेंच्या सूचना। राज ठाकरेंविरोधात बोलू नका, एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ते आणि नेत्यांना निर्देश। राज ठाकरे आणि मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याची सूचना। जीएसटीच्या पैशांवर राज्य सरकारची मस्ती सुरू आहे। विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांचा हल्लाबोल। एखाद्या आपत्तीसाठी राखीव निधीला मंजुरी देणं हे अर्थ खात्याचं काम। निधीवरून भास्कर जाधव यांचा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा। शिवसेना शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून अखेर माफीनामा। भाषेच्या मुद्द्यावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला देताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अखेर माफी मागितली। विरोधकांकडून अर्थाचा अनर्थ केला जात असल्याचाही आरोप। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर जे.पी. नड्डांसोबत पहिल्यांदाच संवाद साधणार। बच्चू कडूंची पापळमधून 7-12 कोरा यात्रा। 14 जुलैला चिलगव्हाणमध्ये जाहीर सभा घेऊन यात्रेची सांगता होणार। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा हा लढा, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंचं आंदोलन दुटप्पी, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप। तर बच्चू कडूंसोबत बैठक घेऊन एक मुद्द्यावर आम्ही मार्ग काढला, लेखी आश्वासनही दिलं, बावनकुळेंचं उत्तर। अमरावतीचे माजी राज्यमंत्री जगदीशचंद्र गुप्तांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला।